500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्यानंतरही लोकांनी दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता एक नवा प्रस्ताव ठेवलाय। आयकर कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडलं आणि त्यानुसार आपल्याकडची रक्कम जाहीर केल्यास 50% कर आणि दंड भरावा लागेल। मात्र त्यानंतर पकडले गेल्यास तब्बल 85% दंड पडेल असा सरकारचा प्रस्ताव आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत स्वतःहून रक्कम जाहीर केल्यास 30% कर, 10% दंड आणि 10% योजनेचा सेस अशी 50% रक्कम सरकारला जमा होईल। याखेरीज उर्वरित 50%पैकी 25% रक्कम किमान 4 वर्षांसाठी आरबीआयच्या परवानगीने नोंदणीकृत सरकारी योजनेमध्ये किमान 4 वर्षांसाठी बिनव्याजी गुंतवावी लागेल। मात्र त्यानंतर काळा पैसा आढळल्यास 60% कर, 25% उपकर आणि 10% दंड अशी 85% रक्कम सरकार दरबारी जमा केली जाईल असं या सुधारणा विधेयकात प्रस्तावित करण्यात आलंय। एक नवीन केंद्र सरकारचा प्रस्ताव आपण पाहतोय आणि या संदर्भात अर्थतज्ञ जयराज साळगावकर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। साळगावकर, सर्वात प्रथम आपलं जी24 तास मध्ये स्वागत आहे। सर, हा जो केंद्र सरकारचा नवीन प्रस्ताव आहे त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जरा सविस्तर आकलन होईल अशी माहिती द्या। हा नवीन जो प्रस्ताव आहे तो सामान्य माणसांसाठी फारसा लागू होत नाही, कारण ते 1 कोटीपेक्षा जास्त आणि 1 कोटीपेक्षा कमी अशा ज्या रेंजमध्ये जे आहे पैसे जे जमा करतील त्यांच्यासाठी हा आहे। आधी सुद्धा हा त्याने दिलेला होता, तिसऱ्या वेळेला दिला होता तेव्हा 40% होते। आता त्यांनी ते 45% केले, आता त्यांनी ते 50% केलेले आहेत। 50% केलेले आहेत याचं कारण सोपं आहे की 30 आणि 40% असे मार्केटमध्ये रेट चालू आहेत काळे पैसे व्हाईट करण्याचे। ज्या लोकांकडे पुस्तकात पैसे आहेत ते पैसे लोक देत आहेत, तर त्याच्यापेक्षा तो अधिक असला पाहिजे। आणि ही एक नवीन ॲम्नेस्टी स्कीम आधी दिल्या ना, तशी ही एक नवीन ॲम्नेस्टी स्कीम आहे आणि सरकारने आपलं धोरण अधिक फ्लेक्सिबल आहे, अधिक आपण ॲम्नेस्टी देऊ इच्छितो असं करून आता घातलेले निर्बंध हळूहळू हळूहळू सॉफ्ट होतील। नाहीसे होणार नाहीत, ढिले होणार नाहीत, पण सॉफ्ट होतील, त्याची ही नोंद आहे। आणि 4 वर्ष तुम्ही बिनव्याजी पैसे नो इंटरेस्ट ठेवले तर ते पैसे गरिबांसाठीच्या स्कीमला, प्राथमिक शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह या गोष्टींसाठी वापरले जाणार आहेत। त्यामुळे लोकांनाही त्याच्याविषयी बरं वाटणार। म्हणजे श्रीमंतांचा पैसा गरिबांच्यासाठी वापरला जाण्याची ही योजना आहे। पण जर रक्कम तुम्ही दडवून ठेवलीत आणि जर कधी सापडली तर 85%ची शिक्षा आहे। तर श्रीमंतांचा पैसा गरिबांसाठीच्या वापरासाठी येणार ही अत्यंत खरं तर महत्त्वाची योजना आपण म्हणावं लागेल। एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे हा केंद्र सरकारचा। धन्यवाद साळगावकर सर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। जी24 तास रहा एक पाऊल पुढे।